शैलजाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला वाटल्या डाळीचे सांडगे किंवा वडे ते बघायचे आहेत आणि कोथिंबिरीच्या काड्यांचं सरबत बघायचं आहे. आपल्याकडे ते परंपरा किंवा प्रथेनुसार घरी मंगल कार्य, लग्न किंवा मुंज काही असं ठरलं की सर्व कामांना सुरुवात करायची त्याचा आधी मुहूर्त करतात. आणि ते मुहूर्त करायचा म्हणजे पहिल्यांदा हे सांडगे घालतात, वडे करतात. तर आज त्याची आपण कृती बघणार आहोत. त्यासाठी या वाटीनी 1 वाटी हरभरा डाळ, ती रात्री पाण्यात भिजत घातलेली, आता त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर अर्धी वाटी उडदाची डाळ, ती पण रात्री भिजत घातली, त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे. अर्धी वाटी मटकीची डाळ घेतलेली आहे, त्याचं पण ती रात्री भिजत घातली आणि त्यातलं पाणी आता काढलेलं आहे. आता त्या याच्यासाठी आपण थोडंसं त्यात आल्याचे तुकडे, नंतर या 2 मिरच्यांचे तुकडे, हे घालणार आहोत. आता मी मिक्सरच्या भांड्यात ही डाळ घालते आहे. पहिल्यांदा आपण हरभरा डाळ घातलेली आहे, त्याच्यावर आता उडदाची डाळ, आणि त्याच्यावर हे थोडी आपण मटकीची डाळ घातली आहे. यात आपण आता हे आल्याचे तुकडे, थोडे मिरचीचे तुकडे आणि थोडंसं आपण जिरं घालणार आहे यात. आणि हे आता आपण मिक्सरला फिरवून घेतोय. वाटलेली डाळ आता मिक्सरच्या भांड्यातनं आपण पातेल्यात काढलेली आहे. आता मगाशी साहित्य सांगताना हळद आणि हिंग सांगायचं राहिलं, त्या ह्याच्यात घालण्यासाठी घेतलेलं आहे. यात आता चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहे, थोडं मीठ, नंतर हिंग, थोडं 1 पाव चमचा हिंग घातलं आहे, 1 अर्धा चमचा हळद घातली यात, आणि थोडी कोथिंबीर आपण यात कापून घालणार आहे. ही निवडलेली कोथिंबीर आपण यात मिसळली आहे. आता हे सगळे साहित्य आपण चमच्यानी ते हलवतोय, म्हणजे सगळं हे कालवलं जाईल. तुम्हाला पाहिजे तसं चवीनुसार तुम्ही मिरची किंवा मीठ कमी जास्त घालू शकता. जास्त तिखट आवडत असलं तर एखादी मिरची वाढवली तरी चालेल. आता आपण हे जे सांडगे घालायचे आहेत त्यासाठी हे पाटण किंवा कागदावर घालतात, पण आता मी हे तुम्हाला ताटात घालून दाखवणार आहे. आता मुहूर्त करायचा म्हणजे त्यासाठी आधी आपण जे पाट काय घेतलं असेल त्याच्यावर एका बाजूला एक गणपती म्हणून एक सुपारी ठेवतात. त्या सुपारीला तुम्ही हळदी कुंकू व्हायचं आहे.
आणि अक्षत व्हायची आणि त्याला तुम्ही नमस्कार करून तुमचं कार्य निर्विघ्न पार पडावं यासाठी देवाला प्रार्थना करायची आहे. आणि नंतर तुम्ही सांडगे घालायला सुरुवात करायची. त्यामुळे अशी एक श्रद्धा की आपलं सगळं जे घरचं कार्य आहे ते नीट सुरळीतपणे पार पडेल, त्यात कोणतंही विघ्न येणार नाही. त्यात आता मी तुम्हाला हे सांडगे घालून दाखवते. हे सांडगे असे चमच्यानी घातले तर ते जास्त खूप मोठे पडतील. हाताने असेच हे तोडतात. काही जण अगदी खूप बारीक असं हरभरा असतो तसे तेवढाले ते बारीक तोडतात आणि काही जण मोठे तोडतात. काही जण रात्री डाळींचा भरडा काढून आणतात आणि तो भरडा घट्ट भिजवून ठेवतात आणि त्याचे हे सांडगे करतात. आपण हे वाटल्या डाळीचे सांडगे केलेले. एखाद वेळेला बदल म्हणून या सांडग्यांची भाजी पण करून खातात. या फोडणीच्या पाण्यात ते पाणी उकळलं की हे नुसते सांडगे सोडायचे आणि शिजू द्यायचे. एक प्रकार तसा भाजी करतात. दुसरा प्रकार फोडणीमध्ये हळद हिंगाची फोडणी करून कांदा जरा गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे आणि कांदा तुम्ही परतला की त्याच्यात पाणी घालून थोडंसं उकळू द्यायचं आहे. ते पाणी उकळलं की त्यात हे वाळलेले सांडगे टाकायचे, म्हणजे ते पाण्यात मोडत नाही, विरघळत नाही. आणि मग नंतर त्याला 1-2 वाफा आणायच्या, म्हणजे ते शिजतात आणि ती कांदेवड्याची भाजी तयार होते. ही भाजी चविष्ट बदल म्हणून छान वाटते एखाद वेळेला. आणि काहींना ही भाजी, सांडग्याची भाजी आवडते, ते लोक वरचेवर ही भाजी करतात. वर्षासाठी म्हणून हे सांडगे मोठ्या प्रमाणात 1-2 किलोच्या प्रमाणात लोक करून ठेवत असतात. तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे यात दुसरी मुगाची डाळ किंवा अजून इतर कडधान्य ते पण भिजत घालून यात तुम्ही मिसळू शकता. आणि एरवी ही सांडगे करताना असं जर तुम्ही गणपती म्हणून सुपारीची पूजा करून ते जर सांडगे घातले, वडे घातले, तर तुम्ही तुमच्या घरी मंगलकार्य ठरलं त्याच्यासाठी ते वापरू शकता. आता हे सांडगे आपले घालून झालेले, हे आपण उन्हात आता वाळण्यासाठी ठेवणार आहे. आपण कोथिंबिरीच्या काड्यांचं सरबत करणार आहे. त्यासाठी साहित्य: कोवळ्या कोथिंबिरीच्या त्या काड्या घेतलेल्या आहेत, साखर आहे, मीठ आहे आणि लिंबाची फोड घेतलेली आपण. आता या काड्या थोड्या आपण बारीक कट करून घ्यायच्या आहेत. ही बारीक कट करून घेतली काडी की ही आपण मिक्सरच्या भांड्यात घालायची आणि यात थोडंसं पाणी घालून आपण हे बारीक करून घेणार आहे. आता या मिक्सरच्या भांड्यात बारीक केलेल्या काड्या आहेत, हे आपण गाळणीने गाळून घेणार आहे. यात थोडंसं पाणी घालून मिसळून हे पाणी पण आपण त्याच्यावर घालतोय. आता या कोथिंबिरीचा याचा अर्क सगळा
या पाण्यात आलेला आहे आणि चोथा वर राहिलेला आहे. आता हे जे आपण गाळून घेतलेलं पाणी आहे हे या काचेच्या ग्लासात घालायचं आहे. हे हिरव्या रंगाचं पाणी दिसतंय आपल्याला. नंतर यात अजून साधारण एवढंच पाणी मावू शकेल किंवा आणखीन एक ग्लासभर पण पाणी मावू शकेल. 1-2 ग्लास सरबत सहज होऊ शकतं याचं. हे साधं पाणी यात मिसळलं आहे. यात चवीप्रमाणे तुम्ही मीठ घालायचं आहे. लिंबू पिळायचं यात. आणि यात तुम्ही साधारण 1 चमचाभर साखर घाला आणि हे तुम्ही हलवायचं आहे. साखर विरघळली की हे कोथिंबिरीच्या काड्यांचं सरबत तयार झालं. हे सरबत पौष्टिक, व्हिटॅमिनयुक्त आणि चवीला अतिशय सुंदर कोथिंबिरीचा वास त्यात लागतो आणि आंबट गोड चव याची छान लागते. तब्येतीला पण हे चांगलं असतं सरबत. आणि साधारण एका गड्डीच्या जर तुम्ही अशा या कोवळ्या काड्या काढल्या तर त्यात एक 7-8 ग्लास ते सरबत सहज होऊ शकतं मिक्सरला फिरवून. तर हे अतिशय रंगाने पण छान फिकटसर हिरवा रंग याला आलेला आहे आणि चवीला थोडंसं आंबट गोड अशी चव याची आणि त्याला परत कोथिंबिरीचा वास असलेला अतिशय हे छान वाटतं सरबत. त्यामुळे या जर रेसिपी तुम्हाला आवडल्या तर तुम्ही पुढचे येणारे व्हिडिओज, नवीन नवीन रेसिपीज तुम्ही बघत राहा आणि लाईक करत राहा. धन्यवाद.